पंतप्रधान मोदी यांनी ज्यावेळेला टीम इंडिया सोबत संवाद साधला त्यावेळेची दृश्य जी आहे ती आता समोर आलेली आहेत। जवळपास 1.5 तास हा संवाद होता आणि यावेळेला ही मॅच नेमकी कशी झाली, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली होती, कोणत्या अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागला, तर या सर्व गोष्टींसंदर्भात दिलखुलासपणे संवाद, चर्चा, गप्पा या ठिकाणी मोदी आणि खेळाडूंमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं। आणि ही दृश्य आपण पाहताय, अगदी दिलखुलास गप्पा या ठिकाणी झालेल्या होत्या। प्रत्येक खेळाडू सोबत अगदी आपुलकीनं मोदींचा या ठिकाणी संवाद होता आणि खास करून रोहित शर्मा, कारण एखाद्या टीमचं नेतृत्व करणं हे एक मोठं कौशल्य असतं आणि त्याच्यासोबत या टीमला मार्गदर्शन करणारे गुरु, कोच हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात। राहुल द्रविड यांची उपस्थिती, मोदींच्या बाजूला राहुल द्रविड आणि त्याच्यानंतर रोहित शर्मा हे दोघेही बसलेले होते आणि संपूर्ण टीम जी आहे ती समोर बसलेली होती आणि यावेळेला मोदींनी त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे। बुमराह असो, सूर्यकुमार यादव असो, प्रत्येकासोबत त्यांनी दिलखुलास संवाद साधला आणि प्रत्येकाने आपला अनुभव सुद्धा या ठिकाणी मोदींना त्याच शब्दामध्ये त्यांनी वर्णन केला, कथित केलेला होता आणि त्याच्यानंतर जो गप्पांचा फड या ठिकाणी रंगला तर तोही कॅमेरामध्ये कैद झालेला। आणि ज्या क्षणी, ज्या वेळेला टीम इंडिया जी आहे ती मोदींच्या भेटीसाठी पोहोचलेली होती त्यावेळेची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मोदींचं ज्या वेळेला आगमन झालं त्यावेळची दृश्य आणि हीच ती ट्रॉफी, ही चमचमती ट्रॉफी घेऊन टीम जी आहे ती मोदींना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेली होती आणि मोदींच्या हातामध्ये टीम इंडियानं ही ट्रॉफी जी आहे ती दिली। स्नेहभोजनाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि खास टीम इंडिया सोबत मोदींचा हा संवाद आपण या ठिकाणी पाहताय। भारतानं चौथ्यांदा विश्वचषक जिंकला। भारतीय क्रिकेट संघानं T20 विश्वचषक 2024 मध्ये इतिहासच रचला आणि दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे। अंतिम फेरीमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला आणि याआधी भारतीय संघानं 2007चा T20 विश्वचषक जिंकला। तसंच 1983, 2011चा एक दिवसीय विश्वचषक सुद्धा जिंकलेला आहे। हा चौथ्यांदा विश्वचषक जो आहे तो भारतीय टीमनं जिंकला। एक जल्लोषाचं, उत्साहाचं वातावरण ज्या दिवशी आपण मॅच जिंकलो त्या दिवसापासून आज तागायत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहतोय। आपला देश हा क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट वेडा आहे आणि त्यामुळेच आपल्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी आज सकाळपासूनच दिल्ली विमानतळावर सुद्धा क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी होती, मोठा उत्साह पाहायला मिळालेला होता। हे प्रत्येक अपडेट्स आपण TV9 मराठीवर पाहताय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊया संदीप यांच्याकडे। संदीप, वृषाली, आपण जो व्हिडिओ पाहतोय हा अतिशय महत्वपूर्ण म्हणावा लागेल, कारण वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जवळपास 3 ते 4 दिवसांनंतर पंतप्रधान मोदी यांची भेट भारतीय क्रिकेट संघानं घेतलेली आहे। आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर जो चषक जो आहे म्हणजे वर्ल्ड कपचा जो जी काही त्याचं प्रतीक म्हणता येईल त्याच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो सेशन झालेला आहे, व्हिडिओ सेशन देखील झालेला आहे असं म्हणता येईल। जवळपास 1.25 तास भारतीय क्रिकेट संघ हा पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी होता। अगदी राहुल द्रविड असेल किंवा इतर सगळे खेळाडू जे आहेत ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलखुलास अशा गप्पा मारलेल्या आहेत सगळ्या क्रिकेट टीम मधल्या सगळ्या खेळाडूंची आणि प्रत्येकाशी देखील त्यांनी संवाद देखील साधलेला आहे। महत्वाचं म्हणजे जो शेवटचा एक जो कॅच महत्वपूर्ण ठरलेला होता संपूर्ण मॅच मध्ये,